Hello friends, let us go through the text on page 24 of your textbook. So open page 24. We can say that the elements with the same number of shells occupied by electrons belong to the same period. ज्याच्यामध्ये सेम नंबर ऑफ शेल्स असतात ज्या एलिमेंट्समध्ये they belong to the same period. We have seen previously, this is the second period. And या second period मधल्या all the elements in this second period are having same number of shells, 2. The elements in the second period, namely lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, chlorine, neon, have electrons in the two shells K and L. ही सगळी एलिमेंट्स आहेत, त्यात ही K शेल आहे आणि ही L शेल आहे. तर K आणि L शेलमध्ये यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. The elements in the third period, namely sodium, magnesium, aluminium, silicon, phosphorus, sulfur, chlorine, and argon, have electrons in the three shells K, L आणि M. या थर्ड पिरियडमध्ये जे एलिमेंट्स असतात त्याच्यात 3 शेल्समध्ये इलेक्ट्रॉन असतात. आय हॅव शोन द थर्ड पिरियड आउट हिअर. आता याचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपण लिहायचा प्रयत्न करू. Write down the electronic configuration of these elements and confirm. So we'll write down the electronic configuration of sodium. Sodium atomic number is 11. Atomic number is 11. So electronic configuration will be 281. The atomic number of magnesium is 12. So the configuration has to be 282. What will be the configuration of aluminium? It will be 283. Silicon, the atomic number is 14. So the configuration is 284. Phosphorus atomic number is 15. Configuration 285. Sulfur atomic number 16. Configuration 286. Chlorine atomic number 17. Configuration 287. And argon atomic number 18. Configuration 288. So all these elements belonging to the third shell are having electrons in K, L and M shells. सेकंड शेलमध्ये असले तर सेकंड पिरियडमध्ये असतात तर 2 शेल्स असतात. थर्ड पिरियडमध्ये असले तर 3 शेल्स असतात. फोर्थ पिरियडमध्ये असले तर काय असेल? 4 शेल्स असतील. ओके. In the modern periodic table, electrons are filled in the same shell while going along a period from left to right, and at the beginning of the next period a new electron shell starts filling up. परत एकदा बघा, टेबल 2.8 बघायला सांगतोय तो. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये the electrons are filled in the same shell while going along a period from left to right. म्हणजे एखाद्या पिरियडमध्ये लेफ्टकडून राईटकडे जाताना इलेक्ट्रॉन्स भरायला सुरुवात होते. लेफ्टकडून राईटकडे जाताना इलेक्ट्रॉन फिल व्हायला सुरुवात होते आणि ती शेल कम्प्लिटली भरली की मग पुढच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स भरायला सुरुवात होते. म्हणजे ते पुढच्या पिरियडमध्ये जातं एलिमेंट, त्यामुळे ॲटमला पण नवीन शेलमध्ये इलेक्ट्रॉन भरायला सुरुवात होते. इथं नीट कळतंय. यू कॅन सी हिअर, दिस इज द थर्ड पिरियड. इट कंटेन्स 3 शेल्स. प्रत्येक याच्यात 3 शेल्स आहेत. आता इथं 288 म्हणजे हे कम्प्लिटली फिल झालं. आता आर्गॉनच्या पुढचं एलिमेंट आहे पोटॅशियम. समजतंय? आता पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 289 होईल का? तर खरं तर व्हायला पाहिजे, कारण थर्ड शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन्स राहतात. म्हणजे खरं तर याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 289 असं असायला पाहिजे. म्हणजे तो इथंच पुढे असायला पाहिजे. पण त्यात दुसरा एक नियम असा आहे, बघा नीट लक्षात ठेवा. एखादी शेल जर आउटर मोस्ट शेल होणार असेल, आता 289 केलं तर ही आउटर मोस्ट शेल होती. एखादी शेल जर आउटर मोस्ट शेल होणार असेल तर त्यात मात्र मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट इट कॅन अकोमोडेट इज 8. मग इथे एक एक्स्ट्रा राहिला शिल्लक, मग त्याचं काय होतं तर इट गोज इन टू द नेक्स्ट शेल.
त्यामुळे पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 289 असं न होता 2881 असं होतं. आणि त्याला आता 4 शेल्स असल्यामुळे पिरियॉडिक टेबलमध्ये पण तो 4th पिरियडमध्ये गेलेला आहे. So here you can see that argon has 3 shells, therefore it is in the 3rd period, and potassium has 4 shells, therefore it is in the 4th period. Got it? परत एकदा बघा, in the modern periodic table, electrons are filled in the same shell while going along a period from left to right. जसं लेफ्टकडून राईटकडे जावं तसं इलेक्ट्रॉन्स भरायला सुरुवात होते. And at the beginning of the next period, a new electron shell starts filling up. आणि नवीन जेव्हा पिरियड सुरुवात होतो तेव्हा नवीन एलिमेंटच्या ॲटममध्ये नवीन शेलला सुरुवात होते, असं याला म्हणायचं आहे. The number of elements in the first 3 periods is determined by the electron capacity of the shells and the law of electron octet. पहिल्या 3 पिरियड्समध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील हे इलेक्ट्रॉन कॅपॅसिटीवर ठरतं आणि इलेक्ट्रॉन ऑक्टेटच्या लॉवर ठरतं. एक टेबल दाखवलं आहे त्यांनी. फर्स्ट शेल जे आहे त्याला एनची व्हॅल्यू म्हणजे शेल नंबर आहे 1, त्याला के शेल असंही म्हणतात. सेकंड शेलला एल शेल असं म्हणतात. सो ऑन अँड सो फोर्थ. तर कुठल्याही शेलमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट इट कॅन होल्ड इज गिवन बाय दिस फॉर्म्युला 2n². So the first shell contains 2 into 1 square, that is 2 into 1. So the first shell can hold, K shell can hold a maximum of 2 electrons. The second one is 2 into 2 square, that is 2 into 4. Therefore L, म्हणजे second shell, it can hold a maximum of 8 electrons. This is 2 into 3 square, that is 2 into 9. So the third shell, that is M shell, can hold a maximum of 18 electrons. Okay, and the fourth shell that can hold a maximum of 32 electrons. हे अशी इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी प्रत्येक शेलची दिलेली आहे. हे थोडं त्यांनी सिम्पल करून सांगितलेलं आहे. ॲक्च्युली एवढे त्याच्यात राहत नाहीत, कारण एखादी शेल आउटर मोस्ट शेल होणार असेल तर त्याच्यात 8च इलेक्ट्रॉन राहू शकतात वगैरे वगैरे. या सगळ्या शेल्सला सब शेल्ससुद्धा असतात, पण ही माहिती आपल्याला आत्ता सांगितलेलं नाही, तो 11वीत सांगेल बहुतेक. तर त्या सब शेल्सला SP, D आणि F असं म्हणतात. SP, D आणि F, SPDF शेल्स असं म्हणतात. त्याच्या पुढची पण एक शेल असते हेवियर एलिमेंट्समध्ये, त्याला G शेल असं म्हणतात. म्हणजे ही जी एक शेल असते त्याला उपशेल्ससुद्धा असतात, सब शेल्ससुद्धा असतात. तर त्यामुळे हे मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सची संख्या लिमिट झालेली असते. आणि आत्ता सगळं सांगितलेलं नाही आपल्याला समजावं म्हणून. तर कॅन यू रिकॉलमध्ये जाऊ. ॲक्च्युली आत्ता जे आपण टेबल पाहिलं त्यातले सगळे प्रश्न आहेत, त्यामुळे काय फारसा काही डोक्याला ताप नाही आहे. What are the values of n for shells K, L and M? K, L आणि M शेलसाठी एनच्या व्हॅल्यूज काय आहेत समजतंय. एखादा समजा अतिशय मोठा मुलगा असला तरी त्याला हे सांगता येईल. The values of n for the shells K, L and M are 1, 2 and 3 respectively. What is the maximum number of electrons that can be accommodated in a shell? Write the formula. एखाद्या शेलमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतील कुठल्या फॉर्म्युल्याने कळतंय आपल्याला, तर या फॉर्म्युल्याने कळतंय. The maximum number of electrons that can be accommodated in a shell is given by 2n², where n is the shell number. समजा एखाद्या ॲटममध्ये 10 शेल्स असतील तर किती इलेक्ट्रॉन राहतील. तर 10 शेल्स असतील तर 10चा स्क्वेअर म्हणजे 100 इंटू 2 म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स राहतील त्या 10व्या शेलमध्ये 200. समजतंय. हा प्रश्न गंमत म्हणून विचारला आहे, कारण असं काही असणार नाही, कारण मॅक्झिमम असं काही होत नाही, कारण मॅक्झिमम एलिमेंट्स आत्तापर्यंत आपल्याला माहिती असलेली किती आहेत 118च आहेत. त्यामुळे 200 इलेक्ट्रॉन असणार नाहीत कुठल्याच ॲटममध्ये. गंमत म्हणून हा प्रश्न विचारला आहे. Reduce the maximum electron capacity of the shells K, L and M. K, L आणि M या शेल्सची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी किती आहे.
the maximum electron capacity of the shells K, L and M is 2, 8 and 18 respectively. Are you getting it? As per the electron holding capacity of shells, 2 elements are present in the first period and 8 elements in the second period. मागे पाहिलेल्या नियमानुसार पहिल्या शेलमध्ये 2 एलिमेंट्स, 2 एलिमेंट पहिल्या पिरियडमध्ये 2 एलिमेंट्स असतात आणि दुसऱ्या पिरियडमध्ये 8 एलिमेंट्स असतात. The third period also contains only 8 elements due to the law of electron octet. मग अशी सांगितलं तसं एखादी शेल जर थर्ड शेल होणार असेल तर समजा पोटॅशियम, एखादी शेल जर थर्ड शेल होणार असेल तर त्याच्यामध्ये 8पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स राहत नाहीत. समजा त्यामुळे पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं 2, 8, 8, 1. ॲक्च्युली तर थर्ड शेलमध्ये इलेक्ट्रॉन 18 राहतात, त्यामुळे ते खरं असायला पाहिजे होतं 2, 8, 9. पण ही 9 जर झाले तर ही आउटर मोस्ट शेल होते आणि आउटर मोस्ट शेल झाली तर मग त्याच्यामध्ये 8च इलेक्ट्रॉन राहतात, त्यामुळे हे 8च राहिले. मग राहिलेल्या 1चं काय होईल तर तो पुढच्या शेलमध्ये जाईल. पुन्हा समजून घ्या, प्रत्यक्षात वस्तुस्थिती थोडी वेगळी असते. हे तुम्हाला समजावं म्हणून मी असं सांगितलेलं आहे. तुम्हाला 11वी त्याच्याविषयी जास्त कळेल. There are a few more factors आता मी सांगितल्याप्रमाणे which control the filling of electrons in the subsequent periods which will be considered in the next standards. त्याच्यात अजून काही फॅक्टर्स असतात. जसं मी मगाशी सांगितलं काही या प्रत्येक शेल्सला सब शेल्स असतात. त्या सब शेल्सला S, P, D आणि F अशी नाव आहेत. तर त्या सब शेल्समध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहतील हे पण ठरलेलं असतं. तर त्याच्यावरून म्हणजे त्या एनर्जी लेवल्सवर ते भरले जातात ॲक्च्युली. आत्ता तुम्ही त्याच्यावर विचार करू नका. सायन्सला गेलात तर 11th कळेल तुम्हाला. The chemical reactivity of an element is determined by the number of valence electrons in it and the shell number of the valence shell. एखादा एलिमेंट किती रिॲक्टिव्ह आहे, त्याची केमिकल रिॲक्टिव्हिटी किती आहे, हे कशावर ठरतं तर नंबर ऑफ वॅलन्स इलेक्ट्रॉन्सवर ठरतं आणि तो कितव्या शेलमध्ये आहे त्याच्यावर ठरतं. म्हणजे पिरियॉडिक टेबल जे मांडलं आहे त्याचा हेतू साध्य झाला आहे, कारण पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंट कुठे आहे हे बघून त्याची केमिकल रिॲक्टिव्हिटी किती असेल ते कळतं लगेच आपल्याला. The information on these points is obtained from the position of the element in the periodic table. म्हणजे by merely looking at the position of an element we can roughly tell the properties of that element. आता क्लासिफिकेशन करण्याचा हेतू जो आहे तो साध्य झाला आहे. ओके, that is the modern periodic table has proved useful for the study of elements. त्यामुळे मॉडर्न पिरियॉडिक टेबल जे आहे ते एलिमेंट्सच्या स्टडीसाठी उपयुक्त ठरत आहे. पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये पिरियॉडिक ट्रेंड्स काय आहेत, म्हणजे एखाद्या पिरियडमध्ये ॲज वी मूव्ह अलॉंग फ्रॉम लेफ्ट टू राईट तेव्हा त्याच्यात काही ट्रेंड्स जाणवतात का, काही कल त्यांचा जाणवतो का, हे आता बघतोय तो. When the properties of elements in a period or a group of the modern periodic table are compared, certain regularity is observed in their variations. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जेव्हा आपण एखाद्या पिरियडमधल्या किंवा ग्रुपमधल्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज कम्पेअर करतो तेव्हा त्यांच्यामध्ये काही नियमितता आढळते. काही काही गुणधर्म परत परत येतात किंवा त्याच्यात क्रमबद्ध बदल होतात असं आपल्याला आढळतं. इट इज कॉल्ड द पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. त्यालाच पिरियॉडिक ट्रेंड्स असं म्हणायचं. तर या पिरियॉडिक ट्रेंड्स नक्की कळाव्यात म्हणूनच हे टेबल तयार केलं आहे. नाही तर 118च्या 118 मूलद्रव्यांचा वेगवेगळा अभ्यास करता आला असताच ते कटकटीचं झालं असतं. हे टेबल तयार केल्यामुळे त्या ट्रेंड्स व्यवस्थित कळतात. अँड बाय मिअरली लुकिंग ॲट द पोझिशन ऑफ ॲन एलिमेंट इन द पिरियॉडिक टेबल वी कॅन गेट द आयडिया ऑफ इट्स प्रॉपर्टीज. हे पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंट कुठे आहे हे बघून त्याचे गुणधर्म काय आहे त्याचा अंदाज आपण बांधू शकतो. इन दिस स्टँडर्ड we are going to consider the periodic trends in only 3 properties of elements, namely valency, atomic size
मेटॅलिक और नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर या पिरियॉडिक ट्रेंड्स नक्की कशा आहेत, कशा बदलतात, तर यावर्षी आपण 3 गुणधर्म घेऊन बघणार आहे. पहिलं म्हणजे व्हॅलन्सी, दुसरं म्हणजे साईज ऑफ द ॲटम आणि एलिमेंटचं मेटॅलिक किंवा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर हे 3 पॉईंट्स त्यांनी डिटेलमध्ये डिस्कशनला घेतले आहेत पुढच्या 2-3 पानात. तर ते 3 पॉईंट्स नीट समजून घ्यायचा प्रयत्न करू. Valency. You have learnt in the previous standard that the valency of an element is determined by the number of electrons present in the counterpart, the outermost shell of its atoms, that is, the valence electrons. हा म्हणतोय व्हॅलन्सी म्हणजे काय. यू हॅव लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड की एखाद्या एलिमेंटची व्हॅलन्सी ही कशाने निश्चित होते, डिटर्मिन होते, बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ इट्स ॲटम्स. एखाद्या एलिमेंटच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती ॲटम्स आहेत याच्यावरनं त्याची व्हॅलन्सी ठरते. कसं ते पुढे एका एक्झरसाइजमध्ये दाखवलं त्यांनी. थिंक अबाउट इट. What is the relationship between the electronic configuration of an element and its valency? एखाद्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याची व्हॅलन्सी याच्यात काही संबंध आहे का. तर आहे संबंध असा. The valency of an element is determined by the number of electrons in the outermost shell. एखाद्या एलिमेंटची व्हॅलन्सी त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत याच्यावरनं ठरते. The atomic number of beryllium is 4 while that of oxygen is 8. Write down the electronic configuration of the two and deduce their valency from the same. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4 आहे आणि ऑक्सिजनचा 8 आहे. तर याच्यावरून त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा आणि त्यांची व्हॅलन्सी किती असेल ते सांगा. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आर गिवन बिलो. बेरिलियम आहे ॲटॉमिक नंबर सबस्क्रिप्टमध्ये लिहिला आहे खाली, आणि त्याचं कॉन्फिगरेशन असणार 2-2. आणि ऑक्सिजन त्याचा ॲटॉमिक नंबर 8 आहे, त्याचं कॉन्फिगरेशन असणार 2-6. ओके. आता या दोघांची व्हॅलन्सी किती असेल. तर बेरियम कॅन गेट रीड ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. बेरियम हे 2 इलेक्ट्रॉन घालवू शकतो आणि मग त्याला ड्युप्लेट स्टेट प्राप्त होईल. किंवा ऑक्सिजन कॅन ॲक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स आणि मग इथं 8 इलेक्ट्रॉन येतील, तेव्हा त्याला ऑक्टेट स्टेट प्राप्त होईल. जे याला 2 इलेक्ट्रॉन घालवायला पाहिजेत त्याला 2 इलेक्ट्रॉन मिळवायला पाहिजेत. त्यामुळे या दोघांची व्हॅलन्सी 2 आहे. इथे आउटरमोस्ट शेलमध्ये जरी 2 इलेक्ट्रॉन असले आणि इथे जरी 6 इलेक्ट्रॉन असले तरी याची व्हॅलन्सी 2 आणि याची 6 असं नाही आहे. कारण स्टेबिलिटी अचीव करायला म्हणजे स्थिरपणा प्राप्त करायला हा 2 इलेक्ट्रॉन घालवणार आहे आणि हा 2 इलेक्ट्रॉन मिळवणार आहे. तर त्यामुळे या दोघांची व्हॅलन्सी 2 आहे. Beryllium can donate 2 electrons and become stable, while oxygen can accept 2 electrons and become stable. म्हणजे बेरिलियम 2 इलेक्ट्रॉन घालवून स्टेबल बनवू शकतो आणि ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन्स मिळवून स्टेबल बनवू शकतो. Thus the valency of both of them is 2. त्यामुळे या दोघांची व्हॅलन्सी 2 आहे. The table on the next page is made on the basis of the modern periodic table. Write in it the electronic configuration of the first 20 elements below the symbol and write the valency as shown in a separate box. त्या टेबलमध्ये माहिती भरा असं सांगितलं. त्याच्या बाजूला एक बॉक्स दाखवली त्यांनी, बघून घ्या ते. असं टेबल भरायचं आहे आपल्याला. 3-4 गोष्टी लिहायच्या आहेत त्याच्या. पहिला एलिमेंट आहे हायड्रोजन, त्याची सिम्बॉल आहे 1. त्याचा ॲटॉमिक नंबर मी इथे लिहिला आहे. तर एकच प्रोटॉन म्हणजे एकच इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन असणार 1. आणि आता ड्युप्लेट स्टेट अचीव करायला तो इलेक्ट्रॉन काय घालून देऊ शकत नाही, त्यामुळे त्याला 1 मिळवायला पाहिजे, म्हणजे त्याची व्हॅलन्सी असणार 1. त्याच्या पुढचं एलिमेंट जे असणार ते इथं आहे, ते आहे हेलियम. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 2.
तर फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन राहू शकतात, त्यामुळे त्याचं कॉन्फिगरेशन असणार 2. आणि आता ऑक्टेट स्टेट किंवा ड्युप्लेट स्टेट मिळवायला इथं ड्युप्लेट स्टेट आहेच याला, त्यामुळे याला काही करायची गरज नाही आहे, त्यामुळे त्याची व्हॅलन्सी असणार 0. हायड्रोजन नंतर हेलियम, नंतर पुढचं एलिमेंट आहे लिथियम. आता इथं सेकंड पिरियडमधलं एलिमेंट आहे, त्यामुळे त्याला 2 शेल्स असणार. त्याचं कॉन्फिगरेशन असणार 2 1. आता ड्युप्लेट स्टेट अचीव करण्यासाठी हा एक इलेक्ट्रॉन घालवून देऊ शकतो, त्यामुळे त्याची व्हॅलन्सी असणार 1. असं जर पुढे बघत गेलो आपण आपल्याला, तर तुम्हाला सगळं ते सांगता येईल. लिथियमच्या पुढे एलिमेंट्स कुठली आहेत ते सुरुवातीला लक्षात राहत नाही, हळूहळू लक्षात राहतं. लिथियमच्या पुढे आहे बेरिलियम, ॲटॉमिक नंबर 4, कॉन्फिगरेशन असणार 2 2. Beryllium can get rid of 2 electrons and form a duplet, so its valency is 2. Berylliumच्या पुढे आहे boron, configuration would be 2 3. It can get rid of 3 electrons to achieve the duplet state, so the valency is 3. The next one is carbon, configuration would be 2 4. Now it can donate 4 electrons or accept 4 electrons, असं दोन्ही करू शकतो. पण काही केलं तरी व्हॅलन्सी 4 दिले काय किंवा 4 घेतले काय, व्हॅलन्सी त्याची 4च असणार. आता इथून पुढं मात्र बदल व्हायला सुरुवात होते. त्याच्या पुढचं आहे नायट्रोजन, ॲटॉमिक नंबर आहे 7, हे कॉन्फिगरेशन आहे 2 5. आता नायट्रोजन कॅन गिव्ह अवे 5 इलेक्ट्रॉन्स और ॲक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स. नाही तो 5 इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा 2 इलेक्ट्रॉन मिळवू शकतो. पण काय होणं जास्त सोपं आहे, तर 2 इलेक्ट्रॉन मिळवणं जास्त सोपं आहे. 2 नाही, 3 इलेक्ट्रॉन मिळवणं जास्त सोपं आहे. 5 आणि 3 8 व्हायला पाहिजे ना. तर तो 5 इलेक्ट्रॉन देऊन टाकू शकतो किंवा 3 इलेक्ट्रॉन मिळवू शकतो. काय जास्त प्रोबॅबल आहे, तर 3 इलेक्ट्रॉन मिळवणं जास्त प्रोबॅबल आहे. त्यामुळे नायट्रोजनची बहुसंख्य वेळेला व्हॅलन्सी असते 3. तर ही 4ची 3 झाली आहे बघा. त्याच्या पुढचा एलिमेंट आहे ऑक्सिजन, हा पण तसंच 2 6 कॉन्फिगरेशन. इट कॅन गिव्ह अवे 6 इलेक्ट्रॉन्स और ॲक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स. तर काय जास्त प्रोबॅबल आहे किंवा सोपं आहे, तर 2 इलेक्ट्रॉन मिळवणं सोपं आहे. त्यामुळे मोस्टली व्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2. नेक्स्ट वन इज फ्लोरीन, 2 7. It can accept 1 electron, so the valency becomes 1. And the last one in this period is neon, 2 8 configuration. आता याला ऑलरेडी ऑक्टेट स्टेट अचिव्ड आहेच, त्यामुळे याला काहीच करायची गरज नाही, त्यामुळे त्याची व्हॅलन्सी आहे 0. Now we move to the next period. The element is sodium, atomic number 11. So the configuration काय असणार, 2 9 असणार का? नाही, 2 9 असणार नाही, तर ते 2 8 1 असणार. तर दिस कॅन गिव्ह अवे 1 इलेक्ट्रॉन, सो द व्हॅलन्सी विल बिकम 1. 1 इलेक्ट्रॉन यांनी देऊन टाकला की तो स्टेबल होईल. नेक्स्ट वन इज मॅग्नेशियम. द कॉन्फिगरेशन इज 2 8 2. Now magnesium can give away 2 electrons, so the valency is 2. Third one is aluminium, 2 8 3. 3 इलेक्ट्रॉन देणार म्हणून व्हॅलन्सी 3, थोडंसं फास्ट घेतो. सिलिकॉन 2 8 4. 4 इलेक्ट्रॉन मिळवणार किंवा 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकणार. इन बोथ द केसेस द व्हॅलन्सी वुड बी 4. Phosphorus, atomic number 15, configuration 2 8 5. It will give away 5 electrons or accept 3 electrons. Accepting 3 electrons is easier, so the valency is 3, म्हणजे मोस्टली 3. काही वेळेला हा 5 इलेक्ट्रॉन देऊन पण टाकतो, त्यामुळे त्यावेळेला त्याची व्हॅलन्सी 5 पण असते. सल्फर 2 8 6. It can donate 6 electrons or accept 2 electrons. Accepting 2 electrons looks easier, so the valency is 2. Chlorine 2 8 7. It will accept 1 electron, so the valency is 1. Argon 2 8 8. This is already stable, he doesn't have to do anything, so the valency is 0. Next one is potassium. तर मग अशी पाहिल्याप्रमाणे 2 8 9 असं याचं कॉन्फिगरेशन असणार नाही.
तर कसं आहे 2889 असं होणार नाही त्याचं कॉन्फिगरेशन, तर ते होणार 2881. आता एक इलेक्ट्रॉन देऊन टाकणार, त्यामुळे त्याची व्हॅलन्सी 1. कॅल्शियम 2882, 2 इलेक्ट्रॉन देणार, त्यामुळे व्हॅलन्सी 2. तर असं टेबल त्यांनी फिलअप करायला सांगितलं. जरा केअरफुली बघा, हे नंतर फिलअप करून घ्या किंवा तुम्ही फिलअप करायचा प्रयत्न करा. चुकलं तर व्हिडिओमध्ये परत एकदा बघा. ओके, जायचं पुढे. What is the periodic trend in the variation of valency while going from left to right within a period? Explain your answer with reference to period 2 and period 3. एखाद्या पिरियडमध्ये जसं आपण लेफ्टकडून राईटकडे जातो तसं व्हॅलन्सीमध्ये काय बदल होत जातो याचं उत्तर द्या विथ रेफरन्स टू पिरियड 2 and 3. तर आता आपण मागच्या टेबलमध्ये तो बदल बघितलेलाच आहे, तो जरा व्यवस्थित मांडू. ते पिरियड 2 आणि 3 हे दाखवलेले आहेत मी. तर आठवतं आहे का बघा, मागच्या टेबलमधलं याची व्हॅलन्सी असते 1, याची 2, 1, नंतर 2, याची व्हॅलन्सी असणार 3, याची पुढच्याची असणार 4, याची असणार 5. बरोबर का? नाही, ती कमी होत जाते. 3 इकडे असणार 2, इकडे असणार 1, आणि शेवटचे जे आहेत नोबल गॅसेस त्यांची व्हॅलन्सी 0 असते. मग काय ट्रेंड दिसतोय? तर व्हॅलन्सी आपल्याला पहिल्यांदा 1 पासून 4 पर्यंत वाढत जाते, नंतर कमी होत जाते आणि लास्ट ग्रुपसाठी ती 0 असते. As we move from left to right in a period, initially the valency goes on increasing from 1 to 4. जसं पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जावं तसं 1 to 4 पिरियडपर्यंत valency goes on increasing. Thereafter it goes on decreasing and becomes 0 for the group of noble gases. त्यानंतर ती कमी कमी होत जाते आणि नोबल गॅसेसच्या ग्रुपसाठी ती 0 होते. What is the periodic trend in the variation of valency while going down a group? Explain your answer with reference to group 1, group 2 and group 18. आडवं जाताना काय होतं आपण पाहिलं पिरियडमध्ये. आता तो म्हणतोय व्हॅलन्सीमध्ये कसा बदल होत जातो वेन वी मूव डाऊन इन अ ग्रुप. एखाद्या ग्रुपमध्ये आपण वरून खाली जावं तसा व्हॅलन्सीत कसा बदल होत जातो. तर ग्रुप 1, ग्रुप 2 आणि ग्रुप 18चा विचार करून हे सांगा असं तो म्हणतोय. ते ग्रुप्स मी दाखवलेले आहेत तुमच्यासाठी. इकडे ग्रुप 1 आणि ग्रुप 2 दाखवलेत मी. हा ग्रुप 1 आहे, हा ग्रुप 2 आहे आणि इकडे ग्रुप 18 दाखवला आहे. आता आपण मागे पाहिलं की एकाच ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात आणि साहजिकच त्यांची व्हॅलन्सी सेमच असणार. आता फर्स्ट ग्रुप जो आहे त्या सगळ्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे या सगळ्यांची व्हॅलन्सी 1 असणार. या सेकंड ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत प्रत्येकाच्या, त्यामुळे त्यांची व्हॅलन्सी सगळ्यांची 2 असणार. म्हणजे ॲज वी मूव डाऊन त्याच्यात फरक काही होणार नाही. हा लास्ट ग्रुप आहे नोबेल गॅसेसचा. या सगळ्यांच्या आउटरमोस्ट शेल्स ज्या असतात त्या कम्प्लिटली फिल्ड असतात, त्यामुळे या सगळ्यांची व्हॅलन्सी 0 असणार. म्हणजे ॲज वी मूव डाऊन द ग्रुप व्हॅलन्सीमध्ये बदल काही होत नाही. As we move down in a group, the valency remains the same. The valency for group 1 elements is 1, यांची व्हॅलन्सी 1 असणार सगळ्यांची. फॉर ग्रुप 2 एलिमेंट्स इज 2, या सगळ्यांची व्हॅलन्सी 2 असणार. अँड फॉर ग्रुप 18 एलिमेंट्स इट इज 0, आणि या सगळ्यांची व्हॅलन्सी 0 असणार. That's all about this topic, I guess. Here is a trivia for you. Carbon is a unique element. कार्बन हे एक विशेष मूलद्रव्य आहे. It is known to form up to 10 million different compounds. 10 million, बघा, 1 मिलियन म्हणजे 10 लाख.
10 मिलियन म्हणजे 1 कोटी. एकटा कार्बन जो आहे त्या एकट्या कार्बनची 1 कोटीच्या आसपास कंपाऊंड्स तयार होऊ शकतात. हा एक युनिक एलिमेंट आहे, विशेष आहे. असं इतर कोणाची कंपाऊंड्स एवढी तयार होत नाहीत. म्हणजे कार्बनची एकट्याची कंपाऊंड्स ही बाकीच्या ऑल एलिमेंट्स कंबाईंड टुगेदर यांच्या कंपाऊंड्सपेक्षा सुद्धा जास्त आहेत. ओके, थँक्स फॉर युअर टाईम. See you in the next video. Bye.